Hello everyone. Today we see different fans and blowers. First one, introduction of fans. So we know what is the function of fans or what is the function of blowers, which provide the maximum air pressure to us for the ventilation purpose, for air conditioning purpose. Okay, recently in this summer's day we required maximum fan. Such fans are also used in different industries for providing air conditioning or for providing ventilation to the different things, and different fans is used. So first one, introduction of fans and blowers. In that, fans and blowers provide air for ventilation and industrial process requirement. Fans generate a pressure to move air against a resistance caused by the duct, damper or other component in a fan system. The fan rotor receive energy from a rotating shaft and transmit it to the air. Okay, so normally we know that fans, it provide the pressure to the air, maximally it give the pressure to move the air against the resistance of the duct and any damper. ओके, एखाद्या डक्टमध्ये डॅम्परमध्ये जो काही रेजिस्टन्स असेल त्याच्या अगेन्स्ट प्रेशर द्यायचं की जेणेकरून फास्टली एअर तुमची त्या डक्टमधून फ्लो होईल आणि जे काही व्हेंटिलेशन असेल किंवा एअर कंडिशनिंग सिस्टीम असेल कुठली जी काही, तर त्या व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो, असे फॅन्स यूज करतोय. तर मग हे फॅन्स डिफरंट थिंग्स म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये पण यूज केले जात आहेत, रेसिडेन्शियल पर्पजमध्ये, कमर्शियल पर्पजमध्ये पण डिफरंट फॅन यूज केले जातात. जसं की आपल्याला माहिती आहे आपण व्हेंटिलेशनसाठी, ट्रान्सफॉर्मरच्या व्हेंटिलेशनसाठी नॉर्मली फॅन्स यूज करतो. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मर कूलिंग पर्पजसाठी आपण काही वेळेस फॅनसुद्धा यूज करतोय. तर ते नॉर्मल फॅन झालं की ते फक्त प्रेशर, एअर प्रेशर प्रोव्हाइड करतात की जेणेकरून तिथलं जे काही वातावरण आहे, सराउंडिंग टेम्परेचर आहे ते कमीत कमी होईल, मिनिमाइज होईल. सो फॉर दॅट पर्पज डिफरंट फॅन इज यूज. आता ॲक्च्युअल फॅन कसा वर्क होतो, तर द फॅन रोटर रिसीव एनर्जी फ्रॉम द रोटेटिंग शाफ्ट. फॅनचा जो काही रोटर आहे तो रिसीव एनर्जी करतो आहे फ्रॉम द रोटेटिंग शाफ्ट. त्याच्या पाठीमागं जी काही रोटेटिंग शाफ्ट आहे ती रोटेट होणार आहे, तुम्ही सप्लाय दिलेलं असेल त्यामुळे, आणि मग ते रोटेटिंग शाफ्ट रोटेट झाल्यामुळे तुमचा जो काही रोटर ॲक्च्युअली फॅन शाफ्टचा, फॅनच्या शाफ्टला कनेक्ट केला तो रोटर रोटेट होतो आणि त्याला जे काही साईडला ब्लेड्स असतील ते ब्लेडसुद्धा रोटेट होणार आहेत. आणि त्यानुसार काय होणार आहे, इट ट्रान्समिट दिस रोटेशन, इट ट्रान्समिट टू दी एअर. ते जे काही रोटेशन आहे ते एअरला ट्रान्समिट केलं जातं, त्यानुसार व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सो डिफरंट टाईप्स ऑफ फॅन्स आर देअर. कुठले कुठले फॅन्स आहेत बघूया आपण. वेगवेगळ्या टाईपचे फॅन्स आहेत. तर फर्स्ट वन आहे सेंट्रिफ्युगल फॅन आणि सेकंड वन आहे ॲक्सियल फॅन. सो कशावरून हे टाईप पडलेले आहेत फॅनचे, तर टाईप्स ऑफ फॅन अँड ब्लोअर सिलेक्शन डिपेंड्स अपॉन द व्हॉल्यूम फ्लो रेट. ओके, व्हॉल्यूमचा फ्लो रेट कसा आहे, किती फास्टली तो फ्लो होतो याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्याचबरोबर प्रेशर, टाईप ऑफ मटेरियल, किती प्रेशर आहे, व्हॉल्यूम फ्लो रेट किती आहे आणि टाईप ऑफ मटेरियल कुठलं आहे, हँडल स्पेस, या सगळ्या गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत जेव्हा आपण फॅन सिलेक्ट करतो किंवा ब्लोअर सिलेक्ट करतो आहे. लिमिटेशन्स अँड एफिशियन्सी, त्याचं हँडल स्पेस लिमिटेशन काय आहे, त्याची एफिशियन्सी काय आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. फॅन इफिशियन्सी डिफर्स फ्रॉम डिझाईन टू डिझाईन अँड ऑल्सो बाय टाईप्स. प्रत्येक फॅनची एफिशियन्सी ही प्रत्येक डिझाईननुसार काय होते, चेंज होती आहे. दिस फॅन एफिशियन्सी इज चेंज फ्रॉम डिझाईन टू डिझाईन अँड टाईप्स ऑफ अँड ऑल्सो डिफरंट टाईप्स. सो टिपिकल रेंज ऑफ फॅन एफिशियन्सी आर, देअर इज अ टिपिकल रेंज ऑफ फॅन एफिशियन्सी, वेगवेगळी टिपिकल रेंज ऑफ फॅन एफिशियन्सी आहे. फॅन पुल into two general categories. Okay, so there is a two categories. First one category is a centrifugal fan and second one axial fan. In centrifugal flow, air flow changes direction twice. आता पहिला जो आहे आपला तो काय, सेंट्रिफ्युगल फ्लो. आता ह्या सेंट्रिफ्युगल फ्लोमध्ये काय होतं आहे, तर जे काही डायरेक्शन आहे एअर फ्लोची, तिची डायरेक्शन ट्वाईस किंवा चेंजेस होते, चेंजेस डायरेक्शन ट्वाईस. वन व्हेन लिव्हिंग फॉरवर्ड कर्व, बॅकवर्ड कर्व और इन्क्लाइंड रॅडियल. म्हणजे ह्याची जी काही डायरेक्शन आहे सेंट्रिफ्युगल फॅनची ती एकतर फॉरवर्ड कर्व असेल, बॅकवर्ड कर्व असेल किंवा इन्क्लाइंड रॅडियल असेल. अशा वेगवेगळ्या टाईपमध्ये एअरची डायरेक्शन राहणार आहे अकॉर्डिंग टू युअर ब्लेड साईज, ब्लेड शेप. ब्लेड
तुमचे फॉरवर्ड असतील, बॅकवर्ड कर्व असतील किंवा इन्क्लाइंड रॅडियल असेल, त्यानुसार त्याचे मग पुन्हा वेगळे टाईप पडलेले आहेत. इन ॲक्सियल फ्लो एअर एंटर्स अँड लिव्स दी फॅन विथ नो चेंज इन द डायरेक्शन. आता हेच जर ॲक्सियलमध्ये बघायला गेलं तर त्याच्यामध्ये एअरला कुठलीही डायरेक्शन मिळत नाही आहे, फक्त तो एंटर होतोय, लिव्ह होतोय. ठीक आहे, त्यामुळे त्याचे पण काही वेगळे टाईप्स आहेत. दॅट इज अ प्रोपेलर, ट्यूब ॲक्सियल आणि व्हेन ॲक्सियल, हे त्याचे टाईप्स आहेत. म्हणजे असे दोन आहेत. फर्स्ट वन सेंट्रिफ्युगल आणि सेकंड वन ॲक्सियल. आता सेंट्रिफ्युगलमधले जे काही टाईप्स आहेत ते आपण टाईप्स पहिल्यांदा बघूया ह्या सेंट्रिफ्युगलचे. फर्स्ट वन, द मेजर टाईप ऑफ सेंट्रिफ्युगल फॅन आर रॅडियल, फॉरवर्ड कर्व अँड बॅकवर्ड कर्व. ओके, रॅडियल फॅन, फॉरवर्ड कर्व अँड बॅकवर्ड कर्व, एवढे असे टाईप्स आहेत. आता हे फिगरमध्ये दाखवलेले आहेत आपल्याला. रॅडियल, फॉरवर्ड कर्व, बॅकवर्ड कर्व जे काय आहे ते इथं डिस्प्ले केलेले आहेत. ठीक आहे, हे तिन्ही टाईप्स आहेत आपले सेंट्रिफ्युगल फॅन्सचे. सो रॅडियल फॅन आर इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल वर्कआर्समध्ये यूज करतात बिकॉज ऑफ देअर हाय स्टॅटिक प्रेशर. कारण हा जो काही रॅडियल फॅन आहे तो आपल्याला काय करतोय तर मॅक्सिमम प्रेशर प्रोव्हाइड करतोय. मॅक्सिमम हाय स्टॅटिक प्रेशर आहे अप टू 1400 mmWc. आता mmWc काय, इट इज मेजर्ड और इट इज अ युनिट ऑफ प्रेशर. एक प्रेशरचं युनिट आहे की ज्याच्यामध्ये तुमचे ॲक्च्युअल प्रेशर मेजर केलं जाणार आहे. अँड ॲबिलिटी टू हँडल हेवी कंटामिनेटेड एअर स्ट्रॉम. अगदी कंटामिनेटेड, मॅक्सिमम आणि हेवी कंटामिनेटेड एअर स्ट्रॉम हँडल करण्याची ॲबिलिटी ह्या तुमच्या रॅडियल फॅनमध्ये आहे. हाय प्रेशर असल्यामुळे 1400 mmWc एवढं प्रेशर असल्यामुळे हाय कंटामिनेटेड एअर स्ट्रॉमसुद्धा तो इझिली हँडल करू शकतो. बिकॉज ऑफ देअर सिम्पल डिझाईन, रॅडियल फॅन आर वेल सुटेबल फॉर हाय टेम्परेचर अँड मीडियम ब्लेड टिप स्पीड. आता ह्याचं जे काही डिझाईन आहे, सिम्पल डिझाईन असल्यामुळे हाय टेम्परेचरसाठी सुद्धा हा सुटेबल आहे. त्याच्याचबरोबर मीडियम ब्लेड टिप स्पीडसाठी सुद्धा हा सुटेबल आहे. आता सेकंड वन जो आहे तो फॉरवर्ड कर्व फॅन. दिस वन इज फॉरवर्ड कर्व फॅन. हे जे काही दिसतं आहे ते आपल्याला फॉरवर्ड कर्व फॅन्स आहेत. ह्याचे जे ब्लेड शेप आहेत ते फॉरवर्ड आहेत, मग त्या डायरेक्शनने तुमचं जे काही एअर आहे ती तशी फ्लो होणार आहे. आर यूज इन अ क्लीन एन्व्हायरमेंट. आता हा कुठे यूज केला जातो तर जिथे क्लीन एन्व्हायरमेंट आहे अशा ठिकाणी आपण नॉर्मली हा यूज करावा लागणार आहे. आर यूज इन अ क्लीन एन्व्हायरमेंट अँड ऑपरेट ॲट अ लोअर टेम्परेचर. आणि या रॅडियलपेक्षा हा कमी टेम्परेचरमध्ये ऑपरेट होतो आहे. दे आर वेल सुटेड फॉर लो टिप स्पीड. वेल सुटेड फॉर लो टिप स्पीड. लो टिप स्पीड असेल तिथेच तो वेल सुटेड आहे. अँड हाय एअर फ्लो वर्क. हाय एअर फ्लो वर्क, लो टिप स्पीड अँड लो टेम्परेचर, ह्या एवढ्या रिझनसाठी एवढ्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हा तुमचा जो फॉरवर्ड कर्व फॅन आहे हा यूज करू शकतो. मल्टी व्हेन्स, याला नंबर ऑफ व्हेन्स आहेत. दे आर बेस्ट सुटेड फॉर मुव्हिंग लार्ज व्हॉल्यूम ऑफ एअर अगेन्स्ट रिलेटिव्हली लो प्रेशर. म्हणजे प्रेशर कमी, फक्त व्हॉल्यूम जास्ती असेल एअरचा, या केसमध्ये आपण काय करतोय फॉरवर्ड कर्व फॅन यूज करतोय. टेम्परेचर कमी लागणार आहे, त्याच्याचबरोबर प्रेशर कमी लागणार आहे, टिप स्पीड कमी लागणार आहे, हाय एअर फ्लो वर्क म्हणजे फक्त व्हॉल्यूम जास्ती असेल तर आपण हा यूज करू शकतो. आता नेक्स्ट वन जो काही आपला आहे तो आहे बॅकवर्ड कर्व फॅन. आता ह्या दोघांमध्ये डिफरन्स बघा. फॉरवर्ड कर्व फॅन इथे आपल्याला डिस्प्ले होतोय, बॅकवर्ड कर्व फॅन इथे आपल्याला डिस्प्ले होतोय. दोघांच्या ज्या काही कन्स्ट्रक्शन ॲक्च्युअली आहे त्या कन्स्ट्रक्शनमध्ये भरपूर डिफरन्स दिसतोय आपल्याला. फॉरवर्ड कर्व फॅनमध्ये फॅन्सचे जे काही ब्लेड्स आहेत ते फॉरवर्ड कर्व टाईप आहेत आणि बॅकवर्ड कर्वमध्ये ते बॅकवर्ड टाईपचे आहेत. आपल्याला दिसतं ह्याचा जो काही हा साधारण जो काही कर्व आहे, हा जो काही कर्व आहे तो असं बॅकवर्ड डायरेक्शननी आहे, त्यामुळे ह्याला आपण बॅकवर्ड कर्व फॅन असं म्हणतोय. आता आर मोस्ट एफिशियंट देन फॉरवर्ड कर्व फॅन. ह्या फॉरवर्ड कर्व फॅनपेक्षा हा जास्तीत जास्त एफिशियंट आहे. बॅकवर्ड आर मोस्ट एफिशियंट दॅन फॉरवर्ड कर्व फॅन. बॅकवर्ड इन्क्लाइंड फॅन reach their peak power consumption and then power demand drops off well within their usable airflow range. Backward inclined fan are known as non-overloading because change in static pressure do not overload the motor. आता हा जो काय आहे बॅकवर्ड कर्व जो काय आहे तो फॅन तो तुमच्या फॉरवर्डपेक्षा जास्त इफिशियंट आहे. म्हणजे आपण हाय टेम्परेचर हाय प्रेशरमध्ये तो मॅक्सिममली यूज करू शकतो आहे. त्याच्याचबरोबर नॉन ओव्हरलोडिंग
त्याला असं म्हणतात. ह्याच फॅनला नॉन ओव्हरलोडिंग म्हणतात. का नॉन ओव्हरलोडिंग म्हणतात? बिकॉज चेंज इन स्टॅटिक प्रेशर डू नॉट ओव्हरलोड द मोटर. जर स्टॅटिक प्रेशरमध्ये काय चेंजेस झाला तर त्या मोटरवरती कुठलाही ओव्हरलोड येणार नाही. इफ देअर इज एनी चेंज इन अ प्रेशर, म्हणजे प्रेशर जास्ती झालं कमी झालं तरी कुठलाही इफेक्ट त्याच्यावरती होत नाही. त्यामुळे मॅक्सिममली एफिशियंट फॅन आहे. त्याच्याचबरोबर त्याला नॉन ओव्हरलोडिंग असंही म्हणतात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट टाईप, इट इज अ ॲक्सियल फ्लो फॅन. ओके, दिस इज अ सेकंड वन फॅन, ॲक्सियल फ्लो फॅन. आता हा जो काय ॲक्सियल फ्लो फॅन आहे तर नॉर्मली ह्या दोघांच्या डायग्रॅम्स आहेत आपल्याकडे, कोॲक्सियल सेंट्रीफ्युगल आणि ॲक्सियल. तर ही जी डायग्रॅम आहे ती सेंट्रीफ्युगलची आहे, ही जी आहे ती ॲक्सियलची आहे. ॲक्सियल म्हणजे काय तर एकाच डायरेक्शनी करंट एंटर होणार, एका डायरेक्शनी करंट आउट होणार. तसं फॉरवर्ड बॅकवर्ड मूव्ह होणार. एअर इन होती आणि कुठेतरी दुसऱ्या डायरेक्शननी जाऊन, इथं अशा आतल्या डायरेक्शनला जाऊन एअर काय तर डक्ट इथं दिसतं आपल्याला बघा. अशा पद्धतीने एअर काहीतरी फॉरवर्ड बॅकवर्ड होत असेल तर त्याला आपला तो झाला कोॲक्सियल फॅन झालेला आहे आपला. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांमधला हा डिफरन्स आहे की एअरला डिफरंट डायरेक्शन मिळतात आणि इथं एअर एका सेम डायरेक्शनमध्ये, एकाच डायरेक्शनमध्ये असेल त्याला डिफरंट डायरेक्शन मिळणार नाहीत. ॲक्सियली असेल तर ॲक्सियल फॅन असं म्हणतोय. ठीक आहे, सो ॲक्सियल फॅनमध्ये पुन्हा डिफरंट टाईप्स पडलेले आहेत. द मेजर टाईप ऑफ ॲक्सियल फ्लो फॅन आर ट्यूब ॲक्सियल, व्हेन ॲक्सियल अँड प्रोपेलर. आता फर्स्ट वन बघूया आपण, ट्यूब ॲक्सियल. ओके, ट्यूब ॲक्सियल फॅन हॅव अ व्हील इनसाइड अ सिलेंड्रिकल हाऊसिंग. ट्यूब ॲक्सियलला आतमध्ये व्हील आहे जे सिलेंड्रिकल हाऊसिंग टाईप असणार आहे, विथ अ क्लोज क्लीनर बिटवीन ब्लेड्स. त्या ब्लेडच्या मध्ये क्लोज क्लीनर्स असणार आहेत. अँड हाऊसिंग टू इम्प्रूव्ह एअर फ्लो एफिशियन्सी. त्याच्या आतमध्ये हाऊसिंग कशासाठी, सिलेंड्रिकल हाऊसिंग, तर त्याची एअर फ्लो एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे. द व्हील टर्न फास्टर दॅन प्रोपेलर फॅन. आता हा जो काही ट्यूब ॲक्सियल आहे याचा जो काही व्हील आहे तो फास्ट टर्न होतो आहे ॲज कम्पेअर टू प्रोपेलर फॅन. इनेबलिंग ऑपरेशन अंडर हाय प्रेशर. ह्याचं जे काही ऑपरेशन आहे ते अगदी हाय प्रेशरमध्ये होतं आहे. हाय प्रेशर किती आहे, साधारण 250 ते 400 mmWc. 250 ते 400 mmWc एवढं त्याचं प्रेशर आहे. आणि एफिशियन्सी इज अप टू 65%. ह्या ट्यूब ॲक्सियल फॅनची एफिशियन्सी 65% आहे आणि त्याच्याच बरोबर प्रेशर हे 250 ते 400 mmWc एवढं आहे. आता सेकंड वन, व्हेन ॲक्सियल फॅन. व्हेन ॲक्सियल फॅन आर सिमिलर टू ट्यूब ॲक्सियल बट विथ ॲडिशन ऑफ गाईड व्हेन्स. म्हणजे ट्यूब ॲक्सियल सारखंच आहे बट एक त्याच्यामध्ये ॲडिशन असणार आहे, दॅट इज अ गाईड व्हेन्स दॅट इम्प्रूव्ह एफिशियन्सी बाय डायरेक्शन and the flow of air. Results, they have a higher static pressure with a less dependence on the duct static pressure. Such fans are used generally for pressure up to 500 mmWc. आता बघितला तर मगाच्यापेक्षा ह्याच्यात फक्त डिफरन्स काय दिसतोय तर ह्याचा जो काही प्रेशर आहे तो मॅक्स आहे. दिस इज 500 mmWc. एवढं मॅक्स प्रेशरसाठी आपण काय करतोय तर व्हेन ॲक्सियल फॅन यूज करू शकतोय. ह्याची एफिशियन्सी ही आपल्या ट्यूब ॲक्सियलपेक्षा मॅक्स असणार आहे. आणि डिफरन्स कशात आहे तर ह्याची एफिशियन्सी जास्ती आहे बाय डायरेक्टिंग. जे काही डायरेक्शन आहे त्याच्यामुळे एफिशियन्सी जास्ती आहे आणि जो काही फ्लो आहे त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी मॅक्स असणार आहे. आता व्हेन ॲक्सियल आर टिपिकली द मोस्ट एनर्जी एफिशियंट फॅन अवेलेबल अँड शुड बी यूज्ड व्हेनेवर पॉसिबल. जिथं जिथं पॉसिबल आहे ते प्रत्येक ठिकाणी आपण हा व्हेन ॲक्सियल यूज करतोय. लास्ट वन म्हणजे थर्ड वन आहे प्रोपेलर फॅन. प्रोपेलर फॅन युजली रन ॲट लो स्पीड. कमीत कमी स्पीडमध्ये प्रोपेलर फॅन तुमचा रन होतो आहे. अँड मॉडरेट टेम्परेचर दे एक्सपिरियन्स अ लार्ज चेंज इन एअर फ्लो. कमीत कमी स्पीडमध्ये, लो स्पीडमध्ये आणि मॉडरेट टेम्परेचरमध्ये तो रन होतो आहे. दे एक्सपिरियन्स अ लार्ज चेंज इन एअर फ्लो. एअर फ्लोमध्ये मॅक्सिममली चेंजेस होणार आहेत विथ स्मॉल चेंजेस इन अ स्टॅटिक प्रेशर. कमीत कमी स्टॅटिक प्रेशरमध्ये चेंज होत आहे. एअर फ्लोमध्ये पण लार्ज चेंजेस होत आहेत. दे हँडल लार्ज व्हॉल्यूम ऑफ एअर. व्हॉल्यूम जास्ती असतं एअरचं, फक्त त्याची स्पीड, प्रेशर, टेम्परेचर हे सगळं मॉडरेट राहतं किंवा लो राहतं आहे. व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट लो प्रेशर ऑफ फ्री डिलिव्हरी. प्रेशर कमी राहणार आहे, फ्रीली डिलिव्हर्ड होणार आहे एअर, फक्त व्हॉल्यूम जास्ती राहणार आहे एअरचं. टेम्परेचर, प्रेशर आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या मिनिमम राहतात. स्पीड, टेम्परेचर, प्रेशर, स्पीड मिनिमम राहत आहे बट व्हॉल्यूम फक्त प्रोपेलर फॅनमध्ये काय राहणार आहे, जास्तीत जास्त असणार आहे. ठीक आहे.
आता त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे टाईप ऑफ फॅन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड टिपिकल ॲप्लिकेशन्स ऑफ दिस फॅन्स. ठीक आहे, आता इथं आपल्याला वेगवेगळे ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. आता इथे आपण बघितलं तर फर्स्ट वन कॉलममध्ये टाईप दिला आहे, सेकंड वनमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स दिले, नेक्स्ट वनमध्ये टिपिकल ॲप्लिकेशन दिलेलं आहे. मग आता फर्स्ट वन रॅडियल टाईप जो आपला आहे तो म्हणजे सेंट्रिफ्युगलमधला पहिला, दॅट इज रॅडियल. हाय प्रेशर, मीडियम फ्लो, efficiency close to tube axial fan, power increases continuously. हाय प्रेशर आहे, मीडियम फ्लो आहे, एफिशियन्सी क्लोज टू ट्यूब एक्सेल सारखी एफिशियन्सी आहे म्हणजे मॅक्स एफिशियन्सी आहे. फ्लो कमी आहे, प्रेशर जास्ती आहे आणि पॉवर इन्क्रीजेस कंटिन्युअसली इंक्रीज होते. आता ॲप्लिकेशन काय बघूया आपण ह्याचं. व्हेरियस इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन सुटेबल फॉर डस्ट, प्लेन मॉइस्ट एअर, गॅसेस. म्हणजे तर डर्ट आहे, मॉइस्ट आहे, एअर आहे, गॅसेस आहेत, अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करू शकता इंडस्ट्रीमध्ये ह्या रॅडियल सेंट्रिफ्युगल फॅन यूज करू शकता. आता सेकंड वन जो आहे आपला तो फॉरवर्ड कर्व ब्लेड्स, जो काही फॉरवर्ड ब्लेड असणार आहेत त्याचं ॲप्लिकेशन किंवा त्याचं जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आधी बघूया. मीडियम प्रेशर, हाय फ्लो, डीप इन. प्रेशर कमी राहतं आहे, हाय फ्लो जास्ती आहे, डीप इन प्रेशर कर्व डीप आहे, एफिशियन्सी हायर दॅन रॅडियल फॅन. वरचा जो होता त्याच्यापेक्षा एफिशियन्सी हायर आहे, पॉवर राईज कंटिन्युअसली. ह्याच्यामध्ये सुद्धा पॉवर राईज कंटिन्युअस होतो आहे. आता लो प्रेशर HVAC पॅकेज युनिटमध्ये यूज केला जातो आहे. हा लो प्रेशर जिथे HVAC आहे अशा ठिकाणी आपण यूज करू शकतो आहे हा फॅन. सुटेबल फॉर क्लीन मॅक्सिममली क्लीनसाठी सुटेबल आहे. डस्ट लेन असेल किंवा एअर गॅसेस असतील तिथे तुम्ही यूज करू शकता, पण मॅक्सिममली क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये यूज करणार आहोत आपण. त्याच्यानंतर बॅकवर्ड कर्व ब्लेड, हाय प्रेशर, हाय फ्लो, हाय इफिशियन्सी, पॉवर रिड्यूस. हाय प्रेशर आहे, हाय फ्लो आहे, हाय इफिशियन्सी आहे, पॉवर रिड्यूस ॲज फ्लो इन्क्रीजेस. फ्लो जर वाढला तर पॉवर काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे ॲज अ फ्लो इन्क्रीजेस बियॉन्ड पॉईंट ऑफ हायेस्ट एफिशियन्सी. म्हणजे हायेस्ट एफिशियन्सीच्या पुढे जर तुम्ही फ्लो वाढवलात तर त्यावेळेस काय होतं आहे, पॉवर ही रिड्यूस होणार आहे. आणि ह्याचा यूज सेम ॲज अ बॅकवर्ड कर्व, सेम ॲज अ फॉरवर्ड कर्व, बट फॉर क्लीन एअर ॲप्लिकेशन. म्हणजे फॉरवर्ड कर्वमध्ये जे जसं आहे लो प्रेशर HVAC वगैरे, फक्त काय सांगितलं तर क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये. जो काही बॅकवर्ड कर्व आहे तुम्ही तो क्लीन एन्व्हायरमेंटमध्येच यूज करणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट वन आपला जो टाईप राहतो आहे तो आहे एअर फ्लो फॅन्स. ओके, ॲक्सियल फ्लो फॅन्स. आता ॲक्सियल फ्लो फॅनमध्ये पहिला इथं दिसतोय आपल्याला प्रोपेलर, लो प्रेशर, हाय फ्लो, लो एफिशियन्सी, पीक एफिशियन्सी. प्रेशर कमी आहे, फ्लो जास्ती आहे, लो एफिशियन्सी आहे, पीक एफिशियन्सी आहे आणि पीक एफिशियन्सी क्लोज टू पॉईंट ऑफ फ्री एअर ॲडव्हर्सली. पीक एफिशियन्सी क्लोज टू पॉईंट ऑफ फ्री एअर ॲडव्हर्सली म्हणजे एअर फ्री राहणार आहे तुमची, ऑब्व्हियसली एफिशियन्सी पीक आहे त्यामुळे. आता कुठे कुठे यूज केला जातो आहे तर एअर सर्क्युलेशन, व्हेंटिलेशन, एक्झॉस्टमध्ये आपण हा नॉर्मली यूज करतो आहे. आता नेक्स्ट वन आहे ट्यूब ॲक्सियल, मीडियम प्रेशर, हाय फ्लो, हायर एफिशियन्सी, देन प्रोपेलर टाईप. प्रोपेलरपेक्षा ट्यूबची इफिशियन्सी जास्ती आहे, मीडियम प्रेशर आहे, हाय फ्लो आहे, हाय इफिशियन्सी आहे, डीप इन प्रेशर फ्लो कर्व बिफोर पीक प्रेशर पॉईंट. पीक प्रेशर पॉईंटच्या आधी हा काय राहणार आहे, डीप इन अ प्रेशर फ्लो मॅक्स राहणार आहे. HVAC ड्रेइंग ओव्हन एक्झॉस्ट सिस्टीम म्हणून आपण हा नॉर्मली ट्यूब ॲक्सियल फॅन यूज करतो आहे. नेक्स्ट वन आहे व्हेन ॲक्सियलमध्ये काय दिसतं आपल्याला, हाय प्रेशर आहे, मीडियम फ्लो, डीप इन प्रेशर फ्लो, कर्व यूज ऑफ गाईड व्हेन्स, इम्प्रूव्ह एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज करतो आहे. त्याच्यानंतर मॅक्सिममली कुठे यूज करतो आहे तर हाय प्रेशर ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग HVAC सिस्टीम एक्झॉस्ट. जिथे एक्झॉस्टची गरज आहे, HVAC सिस्टीमची गरज आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, व्हेन ॲक्सियल जो आहे तो यूज करणार आहे. आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज अ कॉमन ब्लोअर टाईप.
आता मगाशी आपण बघितलं फॅन्समध्ये डिफरंट टाईप दोन सांगितले. फॅन म्हणजे काय, तर नॉर्मली इट इज प्रोव्हाइडेड अ प्रेशर फॉर दी फ्लो ऑफ एअर अगेन्स्ट द रेजिस्टन्स ऑफ डक्ट. हे नॉर्मली आपलं काय झालं, फॅन झालं. मग आता डिफरन्स बिटवीन द फॅन अँड ब्लोअर. फॅन आणि ब्लोअरमध्ये फरक काय आहे. फॅनचे वेगवेगळे आपण टाईप पण बघितले. सेंट्रीफ्युगल आहे, सेंट्रीफ्युगलमध्ये पुन्हा रॅडियल आहे, फॉरवर्ड ब्लेड आहे, बॅकवर्ड ब्लेड आहे, पुन्हा ॲक्सियल हा सेपरेट एक टाईप आहे. ॲक्सियलमध्ये पुन्हा आणखी दोन टाईप पडलेले आहेत. प्रोपेलर 3 टाईप पडलेले आहेत. प्रोपेलर आहे, ट्यूब एक्सियल आहे आणि वेन एक्सियल आहे. ठीक आहे. तर असं मग ब्लोअर हे काय आहे, ब्लोअर कशासाठी यूज करतात. सो इट इज ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर मॅक्सिमम व्हेंटिलेशन और कूलिंग पर्पज. ब्लोअरसुद्धा हा जो आहे तो कूलिंग पर्पज, व्हेंटिलेशन पर्पजसाठीच यूज करतो आहे आपण. पण इट प्रोव्हाइड मॅक्स प्रेशर दॅन युअर फॅन. तुमच्या फॅनपेक्षाही जास्तीत जास्त हायर अँड हायर प्रेशर प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं असतं, तर ब्लोअरचं असतं. आणि मग हाच डिफरन्स आहे मेन फॅन आणि ब्लोअरमध्ये, की फॅनच्या प्रेशरपेक्षा ब्लोअरचं प्रेशर हे मॅक्स राहणार आहे. ब्लोअर कॅन अचीव मच हाय प्रेशर दॅन फॅन, ॲज हाय ॲज 1.35 kg/cm². किती हाय आहे, तर 1.35 kg/cm² एवढं मॅक्स प्रेशर तो ब्लोअर प्रोव्हाइड करतो आहे. दे आर ऑल्सो यूज्ड टू प्रोड्यूस निगेटिव्ह प्रेशर. तुम्हाला जर निगेटिव्ह प्रेशर पाहिजे आहे तर ते निगेटिव्ह प्रेशर प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा आपण ब्लोअर यूज करू शकतो. फॉर इंडस्ट्रियल व्हॅक्यूम सिस्टीम्स मेजर टाइप्स आर सेंट्रीफ्युगल ब्लोअर अँड पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ब्लोअर. सो देअर इज अ 2 टाइप्स, सेंट्रीफ्युगल ब्लोअर अँड पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ब्लोअर, असे हे 2 टाईप आहेत. आता सेंट्रीफ्युगल ब्लोअर लुक मोअर लाईक सेंट्रीफ्युगल पंप. सेंट्रीफ्युगल ब्लोअर जो काय आहे तो तुमच्या सेंट्रीफ्युगल पंपसारखा दिसतोय दॅन फॅन. दी इम्पेलर इज अ टिपिकली गिअर ड्राईव्ह अँड त्याच्या आतमध्ये नॉर्मली गिअर ड्राईव्ह असणार आहे, ॲज लाईक अ गिअर ड्राईव्ह इम्पेलर असणार आहे. आणि रोटेट ॲज अ फास्ट ॲज 15,000 RPM, जवळजवळ 15,000 RPM एवढ्या मॅक्सिमम स्पीडने आपण आपला काय सेंट्रीफ्युगल ब्लोअर काय होणार आहे, रोटेट होणार आहे. त्याचा जो काय रोटर आहे तो रोटेट होणार आहे. इन मल्टी स्टेज ब्लोअर एअर इज accelerated as it is passes through each impeller. In single stage blower air does not take many turns and hence it is more efficient. आता ह्याच्यात काय होतं, जो काही सेंट्रीफ्युगल ब्लोअर आहे ह्याच्यात सांगितलं तुम्हाला की जवळजवळ 15,000 RPMनी त्याचं रोटेट होणार आहे. मल्टी स्टेज ब्लोअर जो काय असेल, एअर इज ॲक्सेलरेट, त्याच्यामध्ये एअर ॲक्सेलरेट होते ॲज इट इज पास थ्रू द इम्पेलर. इन अ सिंगल स्टेज ब्लोअर एका सिंगल स्टेजमधून ती एअर पास होती आहे. एअर डज नॉट टेक अ मेनी टर्न्स, त्या एअरला नंबर ऑफ टर्न्स ॲज लाईक अ फॅन्स त्या एअरला नंबर ऑफ टर्न्स घ्यावे लागत नाही आहेत. ठीक आहे. एका इम्पेलरमधूनच डायरेक्टली फ्लो होणार आहे. नंबर ऑफ टर्न्स त्याच्यामध्ये त्या ॲज लाईक अ फॅन्सची जी पाती असतात त्याच्यासारखा तो घेणार नाही आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त एफिशियंट हा तुमचा ब्लोअर किंवा सेंट्रीफ्युगल ब्लोअर असणार आहे. सेंट्रीफ्युगल ब्लोअर टिपिकली ऑपरेट प्रेशर ॲट, किती प्रेशरवर नॉर्मली ऑपरेट होतो आहे, तर 0.35 to 0.70 kg/cm². म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल ब्लोअर जो असतो आहे, रेग्युलर ब्लोअर, तो 1.35 kg/cm² एवढं मॅक्स प्रेशर देतो आहे. तर हा त्यातला सेंट्रीफ्युगल जो आहे तो किती देतो आहे, तर 0.35 to 0.70 kg/cm² एवढं प्रेशर देतो आहे. बट कॅन अचीव हायर प्रेशर. वन कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट एअर फ्लो टेंड्स टू ड्रॉप आर्सेरिकली ॲज सिस्टीम प्रेशर इन्क्रीजेस. जे काय एअर फ्लो आहे ते ड्रास्टिकली फ्लो होणार आहे. ड्रास्टिकली फ्लो म्हणजेच कसं की कडकपणे एकदम ड्रास्टिकली फ्लो होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या ड्रास्टिकली एअर फ्लो झाल्यामुळे मॅक्सिमम प्रेशर जनरेट होणार आहे. विच कॅन बी अ डिसएडव्हान्टेज इज इन मटेरियल कन्व्हेइंग सिस्टीम. त्याच्या मटेरियल कन्व्हेइंग सिस्टीममध्ये डिसएडव्हान्टेज आहे दॅट डिपेंड्स ऑन अ स्टेडी एअर व्हॉल्यूम दॅट डिपेंड्स ऑन अ स्टेडी एअर व्हॉल्यूम. आता हे स्टेडी एअर व्हॉल्यूमवरती राहणार आहे की त्याचं मटेरियल कन्व्हेइंग जे आहे ह्या सिस्टीममध्ये काहीतरी डिसएडव्हान्टेज राहणार आहे. फक्त जे काही मटेरियल आहे स्टेडी एअर व्हॉल्यूम असणार आहे त्या स्टेडी एअर व्हॉल्यूमनुसार ते चेंज होणार आहे किंवा त्याचा डिसएडव्हान्टेज असणार आहे. आता सेकंड वन आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ब्लोअर. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ब्लोअर हॅव रोटर विच ट्रॅप एअर अँड पुश इट थ्रू हाऊसिंग. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ब्लोअर काय करतं आहे, तर एअर ट्रॅप करतं आहे आणि डायरेक्टली पुश करतं आहे टू द हाऊसिंग. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ब्लोअर पॉझिटिव्ह प्रोव्हाइडेड अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम ॲट एअर इव्हन द सिस्टीम प्रेशर व्हॅरीज. जरी सिस्टीमचं प्रेशर व्हॅरी झालं तरी कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये तो एअर फ्लो करतो आहे. म्हणजे सिस्टीममध्ये तुमच्या प्रेशरमध्ये कितीही व्हॅरिएशन्स राहू देत, प्रेशर व्हॅरी झालं तरी
तुमच्या सिस्टीममध्ये एअरचं व्हॉल्यूम किती व्हॅरी झालं, एक मिनिट, इट प्रोव्हाइड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. प्रेशर कितीही व्हॅरी झालं तरी तो कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोव्हाइड करतो आहे. म्हणजे जेवढी काय एअर आहे तेवढी ॲज इट इज फ्लो होणार आहे. फक्त प्रेशर तुमचं कमी जास्ती झालं तरी त्याचा काही इफेक्ट होणार नाही. दे आर इसेन्शियली सुटेबल फॉर ॲप्लिकेशन प्रोन टू क्लॉगिंग. आता ज्या ठिकाणी क्लॉगिंग होतं आहे, काहीतरी अडकाअडकी होते, अशा ठिकाणी तुम्ही यूज करू शकता की जेणेकरून प्रॉन टू क्लॉगिंग, म्हणजे क्लॉगिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही हा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ब्लोअर इझिली यूज करू शकता. ते इझिली क्लॉग होणार नाही, सिन्स दे कॅन प्रोव्हाइड इनफ प्रेशर, कारण ते मॅक्सिमम प्रेशर प्रोव्हाइड करतं आहे. आता परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन हा पॉईंट बघूयात. ह्याच्यामध्ये सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक्स. द टर्म सिस्टीम रेजिस्टन्स इज यूज्ड वेन रेफरिंग टू द स्टॅटिक प्रेशर. The system resistance is the sum of static pressure losses in the system. आता सिस्टीम रेजिस्टन्स म्हणजे काय, तर स्टॅटिक प्रेशर लॉस. प्रेशर लॉस जो काय होतो तुमच्या सिस्टीममधला, त्याला आपण सिस्टीमचा त्यात रेजिस्टन्स म्हणणार आहे. ठीक आहे, प्रेशर कमी झालं, प्रेशर लॉस झालं की त्या सिस्टीमचा तो रेजिस्टन्स असणार आहे. तुमची खूप मोठी डक्ट असेल, लॉंग डक्ट असेल, लेंथ जास्ती असेल, तर ऑब्व्हियसली त्या सिस्टीमचा जो काय एअर प्रेशर आहे तर प्रेशर कमी कमी होत जाईल. ॲट स्टार्टिंगला जेव्हा प्रेशर अप्लाय होतं तेव्हा मॅक्स असेल, पण जेव्हा ॲट द एंड किंवा ॲट दी आउटलेट जे काही प्रेशर मिळेल ते कमी मिळेल. कारण काय, तर त्या सिस्टीमचा स्वतःचा काहीतरी रेजिस्टन्स असल्यामुळे ते प्रेशर मिनिमाइज झालेलं असणार आहे. सो दिस इज द सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक्स. द सिस्टीम रेजिस्टन्स इज अ फंक्शन ऑफ द कॉन्फिगरेशन ऑफ डक्ट. मग असे सांगितलं की जर डक्ट मोठं असेल, डक्टची साईज जास्ती असेल, तर ऑब्व्हियसली सिस्टीमचा रेजिस्टन्स जास्ती राहणार आणि त्यामुळे प्रेशर कमी येणार आहे. सो हे कोणाचं फंक्शन आहे सिस्टीम रेजिस्टन्स, तर इट इज अ कॉन्फिगरेशन ऑफ डक्ट, पिकअप्स, एल्बोज अँड द प्रेशर ड्रॉप अक्रॉस इक्विपमेंट्स. ठीक आहे, डक्ट आहे, पिकअप्स आहेत, काही एल्बोज असणार आहेत, काही प्रेशर ड्रॉप अक्रॉस द इक्विपमेंट, फॉर एक्झाम्पल बॅक फिल्टर और सायलॉन. ओके, काही बॅक फिल्टर्स असतील, सायलॉन्स असतील. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सिस्टीमचा रेजिस्टन्स हा जो काय आहे तो ह्यांच्या सगळ्यांच्या कॉन्फिगरेशनवर डिपेंड असणार आहे. द सिस्टीम रेजिस्टन्स व्हॅरीज विथ द स्क्वेअर ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द एअर फ्लो. आता हे रेजिस्टन्स कमी पण कसं करता येईल आपल्याला, तर स्क्वेअर ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द एअर फ्लो, एअर फ्लोच्या व्हॉल्यूमच्या स्क्वेअरनुसार आपल्याला हा रेजिस्टन्स कमी करता येतो. म्हणजे जसा एअर वाढेल तसं त्याचा स्क्वेअरनुसार त्याचा सिस्टीम रेजिस्टन्स काय होणार आहे, मिनिमाइज होणार आहे थ्रू द सिस्टीम. फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर, दी फॅन इन अ सिस्टीम विच नॅरो डक्ट अँड for the given volume of air, the fan in the system with narrow duct and multiple short radius elbows is going to have to work harder to overcome a greater system resistance than it would in a system with a larger duct and a minimum number of long radius terms. ओके, आता काय सांगितलं ह्यांनी, तर अगदी नॅरो डक्ट असेल, कमी छोटी डक्ट असेल, ठीक आहे, तर नॅरो डक्ट असल्यानंतर काय होणार आहे, इट इज व्हेरी हार्डर. जर नॅरो डक्ट असेल तर त्याच्यातून मल्टिपल किंवा शॉर्ट रेडियस एल्बोज जरी असतील तरी त्याच्यातून आपलं मॅक्सिमम प्रेशर जाणार नाही किंवा मॅक्सिमम एअर जाणार नाही. मग त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सिस्टीम रेजिस्टन्स राहील. कोणापेक्षा, तर लार्ज डक्ट सिस्टीम असेल तुमची, तर त्या लार्ज डक्ट सिस्टीम मोठी सिस्टीम आहे, नॅरो नाही आहे, छोटी नाही आहे, तर त्यावेळेस इझिली एअर फ्लो होऊ शकते, मॅक्सिमम एअर फ्लो होऊ शकते. तर मग इथं सिस्टीम रेजिस्टन्स काय राहणार आहे, कमी राहणार आहे किंवा मिनिमम नंबरमध्ये राहणार आहे. लॉंग नॅरो डक्ट विथ मेनी बेंड्स अँड ट्विस्ट विल रिक्वायर मोअर एनर्जी टू पुल द एअर थ्रू देम. आता लॉंग डक्ट आहे, काहीतरी ट्विस्टिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये, तर त्याला आपल्याला काय लागणार आहे, जास्तीत जास्त एनर्जी लागणार आहे टू पुल द एअर थ्रू देम कॉन्सिक्वेंटली फॉर द गिवन फॅन अँड स्पीड. खूप मोठी डक्ट आहे, काहीतरी ट्विस्टिंग वगैरे आहे, अशा ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी देऊन ते जे काय एअर आहे ती पुल करावी लागेल कुठेपर्यंत, तुमच्या फॅनपर्यंत येईपर्यंत. म्हणजे ह्याला जास्तीत जास्त एनर्जी लॉस होणार आहे. द फॅन विल बी एबल टू पुल लेस एअर. त्यामुळे फॅनमध्ये काय होणार आहे, कमीत कमी एअर येणार आहे थ्रू दिस सिस्टीम दॅन थ्रू अ शॉर्ट सिस्टीम. छोट्या सिस्टीमपेक्षा इथं कमी, म्हणजे मोठी लॉंग सिस्टीम आहे तर ऑब्व्हियसली तिथे कमी एअर जाईल. छोटी सिस्टीम असेल तर तिथे जास्तीत जास्त एअर तुमच्या एल्बोपर्यंत, एल्बोपासून नंबर ऑफ एल्बोजपासून तुमच्या फॅनपर्यंत पोहोचणार आहे. द सिस्टीम रेजिस्टन्स इन्क्रीजेस सबस्टेन्शियली ॲज द व्हॉल्यूम ऑफ एअर फ्लोईंग थ्रू द सिस्टीम इन्क्रीजेस स्क्वेअर ऑफ दी एअर फ्लो. म्हणजे सिस्टीमचा जे काही व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ एअर थ्रू द सिस्टीम इन्क्रीज झालं, तर व्हॉल्यूम इन्क्रीज झाला
तर ऑब्व्हियसली त्याच्यानुसार त्याचा रेजिस्टन्ससुद्धा इन्क्रीज होत जाणार आहे. जर लार्ज सिस्टीम असेल, ओके, म्हणजे मोठा जो काही लेंथ आहे ती लेंथ जास्ती असेल किंवा अगदी नॅरो डक्ट असेल किंवा मोस्ट ट्विस्टिंग डक्ट असेल, तर ह्या कंडिशनमध्ये, ह्या केसमध्ये तुमचा सिस्टीम रेजिस्टन्स हा मॅक्सच राहणार आहे. नेक्स्ट वन, इफिशियंट सिस्टीम ऑपरेशन. टिपिकल स्टॅटिक प्रेशर अँड पॉवर रिक्वायरमेंट फॉर डिफरंट टाईप्स ऑफ फॅन्स. आता एफिशियंट सिस्टीम ऑपरेशन म्हणजे काय, तर टिपिकल स्टॅटिक प्रेशर किती लागतं आहे आणि पॉवर रिक्वायरमेंट फॉर डिफरंट फॅन्स कसं असणार आहे हे आपण ह्याच्यात बघायचं आहे. अमंग सेंट्रिफ्युगल फॅन डिझाइन, aerofoil design provide the highest efficiency up to 10% higher than backward curve blade, but their use is limited to clean dust free air. Axial flow fan produces lower pressure than centrifugal fan. तुमचा ॲक्सियल जो आहे तो कमीत कमी प्रेशर प्रोड्यूस करतो ॲज कम्पेअर टू सेंट्रिफ्युगल फॅन अँड एक्झिबिट अ डीप इन प्रेशर बिफोर रिचिंग द पीक प्रेशर पॉईंट. ॲक्सियल फ्लो फॅन इक्विपाइड विथ अ adjustable variable pitch blade are also available to meet varying flow requirement. आता हा जो काय ॲक्सियल फ्लो फॅन आहे तो लोअर प्रेशरसाठी आहे ॲज कम्पेअर टू सेंट्रिफ्युगल अँड एक्झिबिट अ डीप इन प्रेशर बिफोर रिचिंग द पीक प्रेशर. म्हणजे पीक प्रेशर मिळवण्याच्या आधी तो अगदी डीप प्रेशर प्रोव्हाइड करतो आहे. ओके, ॲक्सियल फ्लो फॅन इक्विपाइड विथ अ डस्टेबल व्हेरिएबल पिच. एक डस्टेबल व्हेरिएबल पिच बरोबर प्रोव्हाइड केलेला आहे. ब्लेड्स आर ऑल्सो अवेलेबल टू मीट व्हॅरिंग फ्लो रिक्वायरमेंट्स. जे काही व्हॅरिंग फ्लो रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला एक्सेल फ्लो ही या पद्धतीने मिळणार आहेत. प्रोपेलर टाईप फॅन आर कॅपेबल ऑफ हाय फ्लो रेट ॲट अ लो प्रेशर साठी प्रोपेलर इक्विपाइड आहे. ट्यूब एक्सेल फॅन हॅव मिडियम प्रेशर, हाय फ्लो कॅपॅबिलिटी अँड आर नॉट इक्विपाइड विथ द गाईड व्हेन्स. म्हणजे आधी जे कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सांगितलं आहे त्याच सगळ्या गोष्टी इथं लिहायच्या आहेत इफिशियंट ऑपरेशनमध्ये, की कुठलं इफिशियंट आहे कुठलं नाही आहे, कशात काही इफिशियंट आहे आणि कशात काही नाही आहे. म्हणजे किती मॅक्स, कोणाचं मॅक्स प्रेशर आहे, कोणाचं मिनिमम प्रेशर आहे, कोणाचा ॲक्सियल फ्लो जास्ती आहे, कोणाचं व्हॉल्यूम जास्ती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं एफिशियंट सिस्टम ऑपरेशनमध्ये एक्सप्लेन करायच्या आहेत. व्हेन एक्सेल फॅन आर इक्विपाइड विथ अ इनलेट और आउटलेट गाईड व्हेन्स अँड आर characterized by high pressure, medium flow rate capability. Perform is also depends on the fan enclosure and dust design. Spiral housing design with industries diffusers are more efficient as compared to square housing. Density of inlet air is another important consideration since it affects both volume, flow rate and capacity of the fan to develop pressure. Inlet and outlet conditions can significantly alter fan performance. जे काय इनलेट आउटलेट कंडिशन्स आहेत ते ऑब्व्हियसली फॅनच्या परफॉर्मन्सवरती अफेक्ट करणार आहेत, ते अल्टर करणार आहेत फॅन परफॉर्मन्स कर्व फ्रॉम दॅट प्रोव्हाइड बाय द मॅन्युफॅक्चरर. म्हणजे मॅन्युफॅक्चरने प्रोव्हाइड केल्यापेक्षा याचा जो काही कर्व आहे तो तुमचा डिफरंट राहणार आहे. बेंड अँड एल्बोज इन द इनलेट और आउटलेट ducts can change the velocity of air through by changing fan characteristics. All these factors, termed as system effect factors, should therefore be carefully exhausted during fan selection since they would be modified the fan performance curve. ओके, नंबर ऑफ फॅन्स आहेत, नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत, ते नंबर ऑफ फॅक्टर्स बघायचे, त्यानुसार त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या बघायच्या. सो विच वन इज मोस्ट इफेक्टिव्ह, कुठली सिस्टीम मोस्ट इफेक्टिव्ह आहे हे तुम्ही केअरफुली अंडरस्टँड करायचं आहे. अकॉर्डिंग टू सिलेक्शन सेक्शन दे वुड बी मॉडिफाईड फॅन परफॉर्मन्स कर्व. ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही काय करणार आहात, आयडेंटिफाय करणार आहात विच वन इज मोअर एफिशियंट, यातली नक्की कुठली जास्तीत जास्त एफिशियंट आहे. ठीक आहे. सो आपण ह्या सेशनमध्ये नंबर ऑफ फॅन्स, टाईप्स ऑफ फॅन किंवा फर्स्ट वन फंक्शन ऑफ फॅन, सेकंड वन टाईप्स ऑफ फॅन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, नेक्स्ट वन ब्लोअर, नंबर ऑफ ब्लोअर्स, देन टाईप्स ऑफ ब्लोअर्स आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, एवढ्या सगळ्या थिंग्स ज्या काय आहेत हे इथे बघितलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये जो काय रिमेनिंग पॉईंट आहे लाईटिंग सिस्टीम, तो लाईटिंग सिस्टीम हा जो काय नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेणार आहोत. ओके, थँक्यू.